क्लासिफाय करतो. माइल्ड डॅन्ड्रफ, मॉडरेट आणि ते काही काही जणांना खूप सिव्हिअर डॅन्ड्रफ म्हणजे खूपच पांढरा थिक लेअर असतो, असं घासलं तरी असं पावडरच्या पावडर पडते खाली. तर त्याला सिव्हिअर स्काल्प सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणतो आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये, किंवा स्काल्प सोरियासिस पर्यंत किंवा पिटरियासिस अमेंटिया असं नावाने ओळखलं जातं. तर माइल्ड डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ त्वचा ही 2 प्रकारची असते. कुणाचीही ऑइली असते, काही जणांची खूप, ज्यांना इव्हन 1-2 दिवस जरी डोक्यावरून अंघोळ नाही केली तर पूर्ण केस ऑइली दिसतात, तर त्यांची स्किन असते ती ऑइली स्किन असते. तर त्याच्यामध्ये ओला डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्याच्यामध्ये काय होतं ना, स्काल्प अंघोळ केल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर जर तुम्ही तुमचं डोकं ओलं ठेवलं आणि त्याच्यावरच तुम्ही तुमचं ऑइल तयार होतं मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ते ऑइलचा लेअर त्याच्यावर बसून तिथं फंगस डेव्हलप होतो, त्याला ओला डॅन्ड्रफ म्हणतो आपण. आणि दुसरा डॅन्ड्रफ असतो, काही जणांची त्वचा असते डोक्याची ती खूप कोरडी असते आणि त्यामुळे ती खूप ड्राय होऊन वरचा स्किन लेअर जो असतो तो इपिडर्मल, स्टॅटम, कॉर्नियम किंवा स्किनचा सगळ्यात वरचा लेअर म्हणतो आपण त्यांना, तो ड्राय होऊन पावडर फॉर्म मध्ये गळायला लागतो, तर त्याला कोरडा डॅन्ड्रफ म्हणतो. तर ज्यांची स्किन त्वचेची म्हणजे डोक्याची स्किन आहे, केस नाही म्हणत मी, स्किन आहे, ती जर खूप कोरडी असेल तर सिंपल कंडिशनर लावलं पाहिजे किंवा कोकोनट ऑइल लावलं पाहिजे. तर त्यामुळे तुमची त्वचा कोरडी व्हायची कमी कमी होत जाऊन नॉर्मलाइज होऊन डॅन्ड्रफ खूप कमी होऊ शकतो. आणि ज्यांची त्वचा ही केसाची, डोक्याची जी त्वचा आहे केसाच्या खालची, ती जर खूप ऑइली असेल तर त्यांनी ऑइलिंग करायला नाही पाहिजे. त्यांनी फ्रिक्वेंट म्हणजे रेग्युलर शॅम्पू केला पाहिजे, त्याद्वारे त्याच्यावर डोक्यावर जे जास्तीत जास्त प्रमाणात ऑइल तयार होतं ते निघून जातं. आणि ह्या व्यतिरिक्त समजा कुणाला मॉडरेट म्हणजे जास्त प्रमाणात जर म्हणजे डोक्यामध्ये डॅन्ड्रफ किंवा कोंडा असेल तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते. ह्या कंडिशनला आम्ही थोड्या मॉडरेट कंडिशनला सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणतो, म्हणजे यांची स्किनमध्ये रेडनेस येणे किंवा लाल लाल घामोळ्यासारखी फोड येणे हे प्रकार असतो, त्यांना मॉडरेट सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणतो. ते मेडिकल शॅम्पू येतात, मेडिकल लोशन्स येतात, त्याद्वारे आपण तो कम्प्लीट ट्रीट करू शकतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.